इगतपुरी आणि घोटी शहरातील केवायसीसाठी काही महिलांनी बुधवारी रात्री स्टेट बँकेच्या बाहेर मुक्काम केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। याचीच गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष लकी जाधव यांनी संबंधित स्टेट बँकेच्या व्यवस्थापनाची भेट घेऊन महिलांना केवायसीसाठी जो त्रास सहन करावा लागतो याची कल्पना दिली। केवायसीसाठी महिलांना ताटकळत न ठेवता कर्मचारी यांची संख्या वाढवून त्वरित केवायसी करावी, अन्यथा या बँकांना टाळा ठोकण्याचा इशारा लकी जाधव यांनी दिला। महिलांना केवायसीसाठी होणारा हा सर्व त्रास फक्त स्टेट बँकेतच होत असल्याचा आरोप यावेळी महिलांनी केला। लाडकी बहीण राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना आश्वस्त केलं होतं। महिलांच्या जीवनात सुखाचे आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये माहेरचा आहेर मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं। मात्र इगतपुरी तालुक्याच्या अतिदुर्गम आदिवासी भागातील लाडक्या बहिणींना भर पावसाळ्यात बँकेच्या आवारात मुक्काम करण्याची अवघड वेळ आली आहे। बँकेच्या बचत खात्याला आधार लिंक आणि केवायसी करण्यासाठी या बहिणींवर उघड्यावर मुक्कामी थांबण्याची अवघड परिस्थिती उद्भवली होती। बुधवारी रात्री 11:30 वाजेच्या दरम्यान आदिवासी वाड्यापाड्यावरील या महिलांनी घोटी येथील स्टेट बँकेच्या आवारात मुक्काम ठोकला होता। केवायसी आणि आधार लिंक फॉर्म भरण्यासाठी या महिला बँकेत 4-5 दिवसांपासून रोज येऊनही प्रचंड गर्दीमुळे गावी परत जावे लागते। बँकेचा कारभार जास्तच ढिलाईचा असल्याने सकाळपासूनच येऊनही काम होत नसल्याने महिलांनी बँकेच्या आवारातच रात्री मुक्काम करण्याचा निर्णय घेतला होता। लांब गाव पाड्यातून महिलांना या कामासाठी रोज ये-जा करून भाडे परवडत नसल्याचं त्यांनी सांगितलं। सकाळी बँक उघडल्यावर लवकर नंबर लागेल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील या आशेनं आलेल्या महिलांनी बँकेच्या आवारातच मुक्काम ठोकल्याने बँकेचाही कारभार चव्हाट्यावर आला। राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना चालू केली, परंतु आज इगतपुरी तालुक्या ठिकाणी बघतोय आपण इगतपुरी आणि घोटी येथे महिलांची 2-4 दिवसापासून इतकी झुंबड उडालेली आहे, इतकी गर्दी होत आहे, खूप रांगाच्या रांगा लागते। बँकेवाल्यांचं व्यवस्थित नियोजन नाही, त्यांची बोलायची व्यवस्थित पद्धत नव्हती, परंतु रात्रभर घोटीच्या आणि इगतपुरच्या बँकेमध्ये त्या महिलांना मुक्काम करावा लागला। त्यामुळे आम्ही बँक प्रशासनाला मॅनेजरांना येऊन भेटलो, त्यांना आव्हान केलं, त्यांना सूचना दिल्या की एकही महिला ही 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत वंचित राहिली नाही पाहिजे, प्रत्येक महिलेचं काम झालं पाहिजे आणि त्या महिला उपाशी तापाशी आलेल्या असतात, सकाळपासून त्यांना चहा पाण्याची व्यवस्था करून द्यायला लावली आणि तुम्ही नाशिकसारख्या ठिकाणून ग्रामीणच्या ठिकाणी जास्त स्टाफ वाढवावा ही त्यांना सूचना करण्यात आली। सरकारनेही या राज्यात अशीच परिस्थिती होत असेल, त्यामुळे राज्यातल्या बँकांकडे सरकारने लक्ष द्यावं, तरच या लाडक्या बहिणींना तुम्ही चालू केलेल्या लाडक्या बहिणींना लाभ मिळेल, नाहीतर 2-4 महिन्याचं गाजर देऊन ते तसंच भिजत पडेल। त्यामुळे शासनाने जर याची दखल घेतली नाही त्या सगळ्या बँकांना आम्हाला कुलूप ठोकावं लागेल, टाळे ठोकावं लागेल, कारण बँक प्रशासन आणि शासन याच्यात निष्काळजी झालं। त्याच्यामुळे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी शांताराम भांगे, इगतपुरी।